सविता ही 15 वर्षाची मुलगी आहे. ती अनेक दिवसापासून तिच्या घरात एक विचित्र गोष्ट पाहत होती. तिची आई मीना जेव्हा जेव्हा तिच्या वडिलांच्या म्हणजे प्रकाशराव यांच्या खोलीतून सकाळी बाहेर यायची तेव्हा ती रडत असायची. तिचे केस विस्किटलेले असायचे आणि कपडेही नीट नसायचे. हे पाहून सविताला वाटायचे की तिचे वडील तिच्या आईवर खूप अन्याय आणि अत्याचार करत आहेत. याउलट तिचे वडील खोलीतून बाहेर येताना खूप आनंदी आणि उत्साही असायचे. सविताच्या मनात तिच्या वडिलांबद्दल तिरस्कार निर्माण झाला. तिला वाटले की तिचे वडील एक क्रूर व्यक्ती आहेत. याच काळात तिच्या आईचा जुना मित्र अशोक त्यांच्या घरी वारंवार येऊ लागला. अशोकने सविताला सहानुभूती दाखवली आणि सांगितले की तुझे वडील चांगले माणूस नाहीत. तू तुझ्या आईला त्यांच्यापासून वाचवले पाहिजेस. एके दिवशी सत्य जाणून घेण्यासाठी सविताने एक धाडस केले. तिने रात्री आईच्या जागी स्वतःला चादरीने पूर्णपणे झाकून घेतले आणि वडिलांच्या खोलीत जाऊन झोपली. अंधार असल्यामुळे वडिलांना वाटले की ती तिची आईच आहे. पण तिथे वडिलांनी कोणतेही क्रूर कृत्य केले नाही. उलट वडील अतिशय प्रेमाने आईशी म्हणजे सविताशी, जिला ते आई समजत होते, बोलू लागले. त्यांनी भविष्यासाठी जमवलेल्या पैशाबद्दल सांगितले आणि अशोक यांच्यापासून सावध राहण्यास सांगितले. सविताला कळले की तिचे वडील क्रूर नसून खूप प्रेमळ आहेत. दुसऱ्या दिवशी सविताने लपून आई आणि अशोक याचे बोलणे ऐकले. तिला धक्काच बसला जेव्हा तिला कळले की आई स्वतःहून तिचे कपडे फाडून आणि केस विस्कटून रडण्याचे नाटक करायची, जेणेकरून सविताच्या मनात वडिलांबद्दल द्वेष निर्माण व्हावा. आईला अशोकसोबत पळून जायचे होते आणि त्यासाठी तिला सविताची साथ हवी होती. सविताने आईला समोरासमोर गाठले आणि जाब विचारला. तेव्हा सत्य बाहेर आले की आईचे अशोकवर प्रेम होते, पण वडिलांनी प्रकाशराव म्हणजेच कठीण काळात आईला सांभाळून घेतले होते आणि तिची बदनामी जगापासून वाचवली होती. शेवटी अशोकचा स्वार्थीपणा उघड झाला आणि आईला आपल्या चुकीची जाणीव झाली. सविताने वडिलांची साथ सोडण्यास नकार दिला. तात्पर्य काय? कधीही पूर्ण सत्य जाणल्याशिवाय कोणाबद्दलही मत बनवू नये. डोळ्यांना जे दिसते ते नेहमीच सत्य नसते.